ओम साईराम भावांनो, आजचा दिवस 4था आणि आपण आहोत माळशेज घाटाच्या खाली. बॅक साईडला व्ह्यू बघा. अजून इथनं माळशेज घाट 2-3 किलोमीटर आहे चालू होण्यासाठी. नाश्त्यासाठी थांबलोय. सकाळी काही लवकर उठलो नव्हतो त्यामुळे ब्लॉग काय चालू करायला भेटला नाही, तो आता चालू केलाय. अंगोंगल केली आहे. हे बघा मागे टाइमपास करतात, तिथे नाश्ता बनवायला घेतले पब्लिक मागे. बॅक साईडचा व्ह्यू बघा. याच्या पण वरती जायचं आपल्याला. हॅलो सिलुलुलू. हार्दिक शोधायला आले. हार्दिक काय शोधायला आलं हार्दिक मित्रांनो? माळशेज घाटाच्या पायथ्याशी आहोत. जंगलात पण जंगलात फिरतोय बघा. त्याने आहो असं नको काय पण द्याव. या मित्रांनो नाश्ता करायला. हे पण चालू आहेत. इकडे बसलेत, तिकडे बसलेत, सगळीकडे बसलेत. पाऊस बोलतोय मी, तो काय थांबाचं नाव घेत नाही. आणि आपल्याला माळशेज घाट पण चढायचं आहे आणि वॉटरफॉलची मजा पण घ्यायची. तोपर्यंत नाश्ता करून घेतो आणि भेटतो तुम्हाला रस्त्यात असंच टायमिंगला. त्याच्या आम्हा चहा पिऊन झाला काय? झालं बाबा झालं. हे बघ चहा पितोय. कसा होता चहा? खूपच छान. मामा दाखव परत मिलनवाला फोटो आपला. नको रे. अरे मिलनवाला दाखव. मयूर हॅपी बर्थडे. संपला वाटतं तेव्हा हॅपी बर्थडे. मग मयूर दादा काय तुमच्या जवळ बसून पाठवा. आमच्या साई मंडळाचे सहकारी आमचे मयूर पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यांना साई उदंड आयुष्य देव आणि सुदृढ असं स्वास्थ्य लाभो ही दिवशी त्यांनी प्रार्थना. थँक्यू डॉक्टर साहेब. टाकून चालेल. फायनली गाईज आता आपण माळशेज घाटात आहोत आणि धुका बघा आजूबाजूला. पालखी पण आली आहे. माळशेज घाटाची मजा घ्या. माकर आहे काय मजा काय? आलो नाही तुझी त्याने साईदा काय बोलता? बस एकदम मस्त मजा येते ताज्यामध्ये. जो हमारी पैंट निकलेगा ये हमारा मेन गुरु है. गुरु हो जा शुरू. चल धबा धबा देखणे. चला मित्रांनो, आता आपण आहोत माळशेज घाटात आणि सर्व पालखीवाले इथे अंघोळ करतात. हे बघा मजा घेतात माळशेज घाटाची. धबधबा वॉटरफॉल. धबधबा धबधबा देखने के लिए. हेलो गाइस देखिए हमारे धबा धबा आणि अंघोळ करायला आलो. अध्यक्ष बाबा अध्यक्ष बाबा सगळं बोलत काम साईराम. चला फुल मजा पाण्यात. मामा मग थकलं या कोणीच राहू नका. दिसतो ना गणपती. मामा अटकले पाण्यात. मामाला लक्ष नाही करा. मामा अटकला. मामा
याना काय गो माझी कोलबी झाली तुम्ही जलपरी ये जलपर आहे जलपरी मामा अजून फुल पाणी ओके फोकस आहे हाय कसं वाटतं इथं गाणं सांगणार का जिम पाणी केलं माझे ना भेटलं आलं पाहिजे पैसे दिले काय करू डीजे लावू का नको लावू तू म्हणतोस परमिशन नाही तर त्याला आम्ही तरी काय करणार मग घाटात नको ना परत रिक्स पुढे गेलो लावू चल असं काय करू नका हे देवाचं काम आहे बाबांचं ईश्वराचं काम आहे हे होतं चांगलं काम आहे मग आता आपण घाट चढून झाल्यावर लावू पालखी गेली पुढं नक्की सांगितले का धुका बघा किती वरती पुढं बघा काय दिसतं का सगळा धुकाच धुका एक जवळ धुका आणि यो नाथ फक्त इकडेच बघायला भेटू शकतं यो ड्रायव्हर तुम्हाला ओळखला नसेल आत्ता बघा पुरं बघ पुरं न बघला तर आपण कोणच ओळखणार ना कोणला कहा गया उसे ढूंढो वर्गी गायब खोलटू माकड वानर आहेत याचा गाडी चालवत आपल्या नाही वाटतं हे चावी मामा घाबरले माकरा बघून हे तर काय बोलतं एकदम मस्त फुल दुका नुसतं दुकात दुका येत ना खालती काही दिसत नाही थोड्या मग दुकाळ गेला का तुम्हाला दाखवतो खालती काय येते बायकर्स आता बघा खालती मालशेतचा नजारा हे म्हणतात आले बर काका पण आलेत कसं हे म्हणतात कसं वाटतं पुढं नेतो आता आले आज 4 दिवसानंतर डायरेक्ट तुमचे फ्लेवर आणलेत अरे बाबा असं नको मीटिंग मध्ये सांगू आता सांगून हे मेदाची रॉयल एंट्री झाली बाबा एकदाशी हे म्हणता कसं वाटतं तुला बोललो होतो वाजा गेलता तसा हे म्हणत आले काका पण आले ना आमचे व्यवस्थित आणि काका सुद्धा आले हो काका नाईक काका तिकडे नाईक काका ऑर्डर देऊन येतो आता आपण माळशेत घाट चढून वरती आलोय आणि पालखी यायची वाट बघतोय कारण की वरती डीजे वाजवायला परमिशन नव्हती पोलीसवाले बोलतात त्यामुळे आपण काही जास्त तिथं थांबलो नाही फक्त वॉटरफॉलवर मजा केली आणि पुढे येऊन थांबलोय मागून पालखी येते आणि पालखी पुढे जात तोपर्यंत तर आपल्याला इथं थांबायला लागणार आहे मित्रांनो आता वाजलेत 7:30 आणि पालखी जिथे मुक्काम आहे तिथे पोहोचली आहे 7:30 वाजता हा हाल आहे पूर्ण आजूबाजूला काहीच नाही फक्त एक मंदिर आहे हा बघा आणि याच मंदिरात आपली पालखी थांबली आहे आता भजन चालू होईल आरती होईल त्याच्यानंतर जेवायला घेतील आणि मग तेच आपलं रोजचं झोपायची रुटीन आणि आपण आता जाऊ मंदिराच्या आतमध्ये जिथे पालखी ठेवली आहे भजनं चालू झाली का थोडा तिथे थांबू आणि मग जेवून झालं का झोपून घेऊ तर चला भेटूया मंदिराच्या आतमध्ये
चला जेवून घेऊया. काका जेवले का? जेवले का? जेवलो मस्त एकदम मस्त. छत्री घेऊन निघालेत. जेवले का? हो कसं आहे जेवायला? छान मस्त एकदम मस्त ना. चला आता मी पण जेवून घेतो. भाज्या आहेत, भाकरी, भजी, मिरची. मेन्यू मोठा आहे माझ. हो सगळं. मित्रांनो जेवून झालंय आता आपला. आता आपण जाऊ डायरेक्ट झोपायला. इतकी बेकार थंडी आहे ना का काय सांगू तुम्हाला. अंगाचे काटे उभे राहिले हातापायचे. आता चुपचाप झोपलेलंच बरं अंगावर गोदरी ओढून. तर चला जाऊन झोपूया. भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर गुड नाईट. बाय बाय.